आपण सर्वांना नमस्कार। आज मी माझे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांच्याशी भेटण्यासाठी आलो आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। मला माहीत आहे आणि माझा स्वतःचा विश्वास पण आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणारे लोक जे काही आहेत त्यांना मराठीमध्ये संवाद त्यांना केला पाहिजे आणि कामचलाऊ भाषाची समज त्यांच्या सगळ्यांना झाली पाहिजे। आणि कोणी महाराष्ट्रात सांगू शकत नाही की मराठी नाही बोलूंगा, हा चुकीचा वर्तन आहे। तो ऑटोवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्यासाठी परिवहन मंत्री साहेबांतर्फे एक प्रयास सुरू झाला, तो शिवसेनाच्या ध्येय धोरणानुसार की सगळ्यांना एक कामचलाऊ मराठीचे ज्ञान राहिलं पाहिजे। 1 मे पासून ते लागू करायचं होता। मी त्यांना भेटलो, निवेदन केलं की थोडा वेळ द्या। साहेबांचे पण आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी निवेदन केलं की थोडा त्यांना वेळ द्या। त्याने मला माझ्याशी विचारलं की किती वेळ पाहिजे, म्हणजे 2-3 महिन्यात दिला पाहिजे। तो आमचे सरनाईक साहेबांनी 3 महिना 10 दिवस असा एक मोठी अवधी दिली। आणि याच दरम्यान ऑटोवाले, रिक्षावाले, टॅक्सीवालेमध्ये जबरदस्त उत्साह होता मराठी शिकण्याचा। अक्षरशः त्यांच्या कौतुक केलं पाहिजे। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र लावला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते मराठी शिकले। आणि एका मंत्रालयाचा जो आकडा आहे त्याच्यानुसार एक कमीत कमी ते 83 to 85% 85% जो ऑटोवाले आहेत त्यांनी मराठी शिकलेलं आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेटसारखा पण आलेला आहे। म्हणजे 10, 15, 17% असं आहेत पर्सेंटेज आहेत जो अजूनपर्यंत शिकले नाही। का शिकले नाही, त्यांच्या काय मजबुरी आहे, त्यांची ग्रॅस्पिंग पॉवर कमी आहे का, ते घरी होते, गावी गेले होते का, ते आजारी होते का, मला काही माहीत नाही। पण हा फॅक्ट आहे की 10-15% लोक आहेत जो अजूनपर्यंत मराठी शिकले नाही, त्यांना पण एक संधी मिळाली पाहिजे। मी मंत्री महोदयाने सांगितलं की साहेब असा करा तुम्ही की एक थोडासा त्याने मुदत द्या, नाहीतर एक जो मराठी भाषा प्रशिक्षण केंद्राचा जो काम आहे ना तो एक चालू ठेवा। वेगवेगळ्या RTOमध्ये तुम्ही चालू ठेवू शकता। आणि जे काही शिकलेले नाही त्यांना त्यांच्यामध्ये एक सर्वे झाला पाहिजे, त्यांना नोटीस दिला पाहिजे। जे शिकले नाही त्यांना नोटीस द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही 1-2 महिन्यात शिका, नाही तर तुमच्या विरोधात आम्ही कारवाई करू। 12 ऑगस्टला त्यांच्याकडून एक आदेश आलेला आहे, GR आहे। GR मी वाचला। GR मध्ये स्पष्टपणे असं आहे की ज्यांनी शिकलेलं नाही त्यांना नोटीस दिलं पाहिजे आणि त्यांना 1 महिन्याची मुदत दिली पाहिजे। आणि या मुदतमध्ये त्यांनी जर तरीही शिकला नाही तो त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतात। पण सध्या जो आमच्याकडे एक इन्फॉर्मेशन येत आहे, माहिती येत आहे, त्याचप्रमाणे खूप टॅक्सी ऑटो चालकाच्या विरोधात RTOतर्फे कारवाई चालू आहे। त्यांच्याकडून त्यांचा जो लायसन्स आहे, सध्या ते मराठी ते बोलू शकले नाही तर त्यांच्या लायसन्स आणि परमिट ते जप्त करत आहेत। आणि काही असा कंप्लेन आलेला आहे की त्यांच्यावर फाईन पर ते मारत आहेत। 20-25 हजार 15 हजार रुपयाचे फाईन पण आहे। त्याचे जे सबूत आहे, जो पुरावा आहे, मी साहेबांना देणार नंतर। मी आज मंत्री महोदयांनी असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही एक नवीन आदेश द्या, एक प्रेस रिलीज सारखा, की जोपर्यंत 1 महिन्याची नोटीस किंवा मुदत पूर्ण होत नाही 12 ऑगस्टचा GR प्रमाणे, तोपर्यंत कोणाचाही लायसन्स किंवा परमिट नाही रद्द झाला पाहिजे, नाही जप्त नाही झाला पाहिजे। आणि त्यांना एक संधी दिला पाहिजे मराठी शिकण्याचा। हाच विषय घेऊन आज मी माननीय मंत्री महोदयांशी भेटलो आणि त्यांना असं निवेदन दिलेलं आहे। आता मी मंत्री महोदयाचं निवेदन करतो की तर तुम्ही जे काही आदेश आहे, फरमान आहे, तुम्ही जारी करा। हाँ बोल हिंदी में भी बोल दीजिए। शिवसेना की प्रारंभ से शिवसेना प्रमुख श्री बाला साहब ठाकरे जी के ज़माने से ये भूमिका रही है कि महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान होना चाहिए। और शिवसेना ने हमेशा इस विषय को बड़ी गंभीरता से और बहुत शिद्दत के साथ लोगों के सामने पेश किया। और मेरा व्यक्तिगत तौर पर भी मानना है कि महाराष्ट्र में या किसी भी प्रदेश में अगर कोई रहता है तो निश्चित तौर पर उसको वहाँ की स्थानिक भाषा का सम्मान करना चाहिए, स्थानिक भाषा में संवाद करने आना चाहिए। हाँ, कोई जोर जबरदस्ती वाली बात नहीं हो रही है, लेकिन इस भाषा का सम्मान, इस संस्कृति का सम्मान करना चाहिए। और इसी जो हमारी विचारधारा है उसको आगे बढ़ाते हुए
हमारी पार्टी के नेता और महाराष्ट्र के परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक जी ने 1 मई से सभी ऑटो चालकों, रिक्शा चालकों और टैक्सी चालकों के लिए एक आदेश जारी किया कि सभी लोगों को एक काम चलाओ मराठी का ज्ञान होना चाहिए। तब एक ज़बरदस्त अफरा तफरी सी मच गई, लोगों में थोड़ा डर पैदा हो गया था। तब मैं और बहुत सारे जो ऑटो चालकों के यूनियन के नेता हैं वो सभी लोग मिले थे और सबने निवेदन किया कि थोड़ा सा वक्त दीजिए इनको सीखने का। और मुझे बड़ी खुशी हो रही है कि मंत्री जी ने हम सबका निवेदन स्वीकार किया और 3-3.5 महीने का एक तय किया, एक कालावधि निर्धारित की और उस कालावधि के दरमियान सभी ऑटो वालों से अपील की गई कि आप लोग मराठी भाषा का एक काम चलाओ ज्ञान हासिल करें। और उस आधार पर पूरे मुंबई में और मुंबई के बाहर MMR रीजन में भी अलग अलग ठिकानों पे प्राइवेट स्तर पर भी और सरकारी स्तर पर भी एक मराठी भाषा सिखलाने का एक जोरदार किस्म का ऐसा अभियान शुरू हुआ। बहुत सारे कैंप लगाए गए, मैंने भी लगाए, मेरे कई साथियों ने लगाए, कई कैंपों में खुद गया। 1000-2,000 ऑटो वाले वहाँ पर आए और उन्होंने मराठी सीखी। और मुझे लगता है कि ऑटो चालकों और टैक्सी चालकों का सम्मान होना चाहिए, उनकी प्रशंसा होनी चाहिए कि उन्होंने ज़बरदस्त उत्साह दिखाया मराठी भाषा का एक ज्ञान अर्जित करने में। और ऐसे बहुत सारे लोगों को हम लोगों ने सर्टिफिकेट भी दिए और मंत्रालय के एक आंकड़े के अनुसार लगभग 83 से 85% के आसपास ऑटो चालकों ने मराठी भाषा का ज्ञान अर्जित कर लिया और उनको इस प्रकार का एक प्रमाण पत्र भी मिल गया है। अब कुछ लोग रह गए हैं, ये एक सच है, और कुछ लोग रह जाते हैं हमेशा, क्योंकि सभी लोग एक तरह के नहीं होते। कुछ लोगों की मजबूरियां रही होगी, कुछ लोग हो सकता है जिद भी कर रहे होंगे, कुछ लोगों की ग्रास्पिंग पावर कम रही होगी। तो ऐसे कोई 12-15%, 16% जो लोग रह गए हैं उनको उनके खिलाफ एकदम सख्त कार्रवाई 15 अगस्त के बाद हो, इसके पक्ष में मैं नहीं हूँ। तो मैंने मंत्री जी से निवेदन किया कि उनको भी एक मौका दे दीजिए, एक संधि मिलनी चाहिए। तो कैसे मिलनी चाहिए? तो आने वाले 2-3 महीने के लिए, 2 महीने के लिए, 3 महीने के लिए उनको फिर से एक मौका दीजिए सीखने के लिए। और तब न सीखे तो निश्चित तौर पर सरकार को अपने कानून का लागू करने के हिसाब से एक्शन लेना चाहिए। मंत्री जी सहमत हुए और 12 अगस्त को एक GR आया है। 12 अगस्त के शासन के आदेश के हिसाब से सभी को 1 महीने की नोटिस दी जा रही है कि जो लोग नहीं सीख पाए हैं आप 1 महीने के अंदर सीखिए, वरना आपके खिलाफ तरह तरह के एक्शन हो सकते हैं। मैंने आज जो मंत्री जी को बताया कि 12 अगस्त के आदेश का पालन पूरी तरह से नहीं हो रहा है। ऐसी कई जगह हैं जहां पर टैक्सी वाले, ऑटो वालों के खिलाफ कार्रवाई हो रही है, उनके लाइसेंस और परमिट जब्त किए जा रहे हैं और उनके ऊपर फाइन भी मारा जा रहा है। अंधेरी कांदीवली, बोरीवली कांदीवली की तरफ इस तरह के केसेज आए हैं, कुछ अंधेरी और बांद्रा से भी मेरे पास इस तरह की शिकायतें आई। इन शिकायतों से मैं परेशान हुआ और उसके बाद मैं आज मंत्री जी के पास आया, अपना निवेदन दिया और मैंने रिक्वेस्ट की, इनसे गुजारिश की है कि आप एक नया आदेश आज जारी करें। वो जरूर कि शासकीय आदेश हो। एक मंत्री अपना एक प्रेस रिलीज भी देता है तो वो भी एक आदेश के बराबर होता है। और कम से कम सभी RT अधिकारियों को इस प्रकार का निर्देश दिया जाए कि जिन लोगों ने मराठी भाषा का बेसिक ज्ञान नहीं लिया है उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होनी चाहिए। हाँ, उनको नोटिस देनी चाहिए। आप सर्वे करिए, अगर वो कहीं ना कहीं फेल हो जाते हैं तो उनको नोटिस दीजिए और उनको कहिए कि 1 महीने के अंदर फला जगह पे स्कूल या कोई कार्यशाला चल रही है, वहाँ जाके मराठी भाषा का ज्ञान ले लीजिए। और 1 महीने बाद भी अगर वो नहीं सीख पाता है तो उससे कोई वैलिड रीजन है क्या, ये समझने की कोशिश करनी चाहिए। और लगे कि नहीं, वो जानबूझ के नहीं जिद कर नहीं सीखना चाह रहा है तो बिल्कुल सरकार स्वतंत्र है इस प्रकार से निर्णय लेने के लिए और अपने कानून को लागू करने के लिए सरकार को सख्ती से पेश आना चाहिए। लेकिन जिन लोगों ने अभी नहीं सीखा है उनको थोड़ी सी मोहलत मिलनी चाहिए, ऐसा मैं माननीय मंत्री महोदय से आज निवेदन करने आया। सर, एक सवाल था छोटा सा। हम टैक्सी ऑटो ड्राइवर से मिले तो उनका कहना है कि हमने एग्जाम दिए हैं लेकिन उनका जो सर्टिफिकेट है वो उन्हें अभी तक नहीं मिला है। और कुछ लोगों का ये कहना है कि हमने सीखी है मराठी, लेकिन जब पुलिस वाले को देखते हैं तो हम घबरा जाते हैं और नहीं बोल पाते हैं। आप उस पर सर सर्वप्रथम मी आमचे पक्षाचे नेते, माजी खासदार, हिंदी सामन्याचे माजी संपादक श्री संजय निरुपम यांनी आज माझी भेट घेतली आणि भेटीअंती त्यांनी काही सूचना केल्यात, मी त्यांचं स्वागत करतो। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टपर्यंत मुदत द्यावी अशी मागणी एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा संजय निरुपम साहेब, शशांकराव, अनेक बाकीच्या नेत्यांनी माझ्याकडे जेव्हा मागणी केली होती तेव्हा त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती। आपण 105 दिवसाची मुदत दिली आणि त्या 105 दिवसामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे राज्यामध्ये
80 क्लासेस आम्ही चालू केले आणि त्याचबरोबर 1800 शिक्षक तैनात केले. 16 ऑगस्टपर्यंत जेव्हा आम्ही ही माहिती घेतली, जवळजवळ आमच्याकडे राज्यातील 1,65,600 अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीचे धडे घेतले होते. त्यांना प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं कामसुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि ते देत आहेत. त्यानंतर आम्ही 12 ऑगस्ट 2026ला जो कायद्याच्या कक्षेमधला नियम आहे त्या नियमाची अंमलबजावणी सर्वांनी करावी अशा प्रकारे सूचना केल्या. त्या नियमामध्ये स्पष्टता आहे की जर मराठीचं ज्ञान म्हणजे व्यावहारिक मराठीचं ज्ञान फक्त आणि फक्त पॅसेंजरबरोबर बोलत असतानाचं जे ज्ञान आहे ते जर रिक्षा टॅक्सी चालकाला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची मुदत द्यावी. 1 महिन्यामध्ये जर त्याला परत मराठीचे धडे मौखिक धडे RTOच्या अधिकाऱ्यांनी घ्यावे आणि जर नाही आलं तर त्याला 3 महिन्याची परत एकदा नोटीस द्यावी, ज्यामध्ये त्याचं लायसन्स आणि बॅच आहे ते निलंबित करावं. 3 महिन्यामध्ये परत त्याला शिकण्याची संधी आहे आणि 3 महिन्यामध्ये तो शिकू शकला नाही तर मात्र त्याचा बॅच आहे तो कायमचा रद्द करावा. अशा प्रकारचा हा शासनाचा आदेश आहे आणि तसं नियमावली बनवलेली आहे. आता प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून शिकत असलेले जे आमचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहे ते आनंदात आहे की आपल्याला मराठी भाषेचं आता ज्ञान झालेलं आहे. ह्यापूर्वीच जर आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली असती तर आम्ही ह्यापूर्वी शिकलो असतो. त्याचबरोबर त्यांनी आव्हानसुद्धा केलं होतं की मराठी प्रवाशांनीसुद्धा आमच्याबरोबर जर मराठीत संवाद साधला तर निश्चितपणे अजून आमचं मराठी चांगलं होईल. पण प्रवाशीच आमच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधत असल्याकारणानं कधी कधी आमचा नाईलाज होतो. परंतु आपण तीसुद्धा आव्हानाची भूमिका ही राज्य शासनाच्या वतीनं घेतलेली आहे. आणि आज संजय निरुपम साहेबांनी असं सांगितलं की काही तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मराठीचं ज्ञान आवश्यक असताना नको ते प्रश्न विचारले जातात, 20,000, 25,000 फाईन मारले जातात. मी आपल्या पुढे स्पष्टपणे सांगू इच्छितो की 12 ऑगस्ट 2026चा जो GR आहे त्यामध्ये स्पष्टता आहे. RTOच्या अधिकाऱ्यांना आमच्या परिवहन आयुक्तांनी सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक दिवशी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात येते. कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही RTO अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000 इवन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे. असं होता कामा नये. कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर RTOचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांनासुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल. पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा असा आहे की काही लोक मुद्दामून जो कायदा आहे त्या कायद्याचा बडगा दाखवून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात राहायचं, ड्रायव्हर म्हणून रिक्षा टॅक्सी चालक म्हणून काम करायचं आणि मराठी पण शिकायचं नाही असे मेसेजेस पाठवत असतील, अशी जर भूमिका व्यक्त करत असेल, असे जर व्हिडिओ पाठवत असतील, कुठल्या तरी ट्रेनमध्ये रिक्षा घेऊन UPला चाललो किंवा बिहारला चाललो किंवा केरळाला चाललो असं बोलत असतील, अरे कुठल्या महाराष्ट्राची रिक्षा काय UP आणि बिहारला चालणार आहे का? तिथले RTO ॲक्सेप्ट करतील का? किंवा अशी कुठली ट्रेन आहे की त्या ट्रेनमध्ये रिक्षा घुसू शकते, पूर्ण माणसांना जायला शिरायला जागा नाही तर रिक्षा काय घुसणार आहे? अशा प्रकारचे व्हिडिओ काढायचे. कुणीतरी नवी मुंबईचा कुठला तरी नेता सांगतो हम महाराष्ट्र में टॅक्सी भी चलाएंगे, रिक्षा भी चलाएंगे, पैसे भी कमाएंगे और मराठी में नहीं बोलेंगे, परिवहन मंत्री जो करने का वो करो. म्हणजे अशा प्रकारे धमक्या देणार. आणि त्याचबरोबर कायद्याचं पालन जर कोणी करत नसेल तर ते बिलकुल परिवहन विभाग सहन करणार नाही. परंतु कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन जर आमच्या अधिकाऱ्यांनी दंड जरी मारला असेल ह्या मराठीच्या मुद्द्यावर, चुकीचे दुसरे अनेक काही कायद्याच्या त्रुटी आहेत आणि त्यानुसार जर कारवाई केली असेल तर त्या विषयावर मी काय बोलू शकत नाही. परंतु मराठीच्या विषयावर जर कायद्याच्या कक्षेमध्ये राहून बेकायदेशीरित्या जर कोणी कारवाई आमच्याही अधिकाऱ्यांनी केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. मी प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की महायुतीचं सरकार आहे, आम्ही राज्यामध्ये रोजगार बनवणारी लोक आहेत, रोजगार निर्माण करणारी लोक आहोत, रोजगार हिनावून घेणारे लोक नाही, आम्ही रोजगार निर्माण करणारे आहेत. अजूनही आमचं आव्हान आहे, या राज्यामध्ये व्यवसाय करा, धंदा करा, परंतु राज्याची अस्मिता जी आहे, मराठीची अस्मिता, तिचा आदर करा. आम्ही तुमचं स्वागत करू. कुणावरही बेकायदेशीर कारवाई केली जाणार नाही. माझं ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना आव्हान आहे,
मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना पण सूचना देणार आहे की बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करता कामा नये. 1 महिन्याची जी मुदत आहे ती त्यांना दिली गेली पाहिजे. 1 महिन्यात ते शिकले नाही तर त्यांना 3 महिन्यामध्ये भले त्यांचं लायसन्स निलंबित करा, परंतु परत त्यांना शिकण्याची संधी द्या. आणि तरी ते शिकले नाही तर मग कायद्याच्या कक्षेत राहून त्यांचं लायसन्स किंवा त्यांचा बॅच जो आहे तो आम्हाला निलंबित करावा लागेल. मी संजय निरुपम साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला शशांक राव यांचा पण फोन आला होता. त्यांच्या पण फार मोठ्या प्रमाणात रिक्षा टॅक्सी आहे, ते सुद्धा मला भेटायला येणार आहेत उद्या. त्यांनाही माझं हेच आव्हान आहे. त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि आमच्या मोहिमेला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना पण त्यांनी त्यामध्ये सामील करून घेतलं. मी संजय निरुपम साहेब, शशांकरावजी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. परंतु जाणीवपूर्वक ह्या अस्मितेच्या आड येऊन काहीतरी कुणीतरी वेगळ्या प्रकारची भूमिका करत असेल आणि जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असेल रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये, तो संभ्रमसुद्धा तुम्ही नेते मंडळी आहेत तो दूर करणं तुमचं कर्तव्य आहे. मी तुमच्या दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि बेकायदेशीररित्या जर आमचे लोक कारवाई करत असेल त्यांना पण आवर घालण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून मी निश्चितपणे करेन. असा समोर येतो की जे शेअर ऑटो आहेत ते प्रवास करताना 4 लोकांना घेऊन जातात. मग अशा लोकांवरती प्रशासनाच्या नाही बघा, हा मुद्दा फक्त आता मराठीचा आहे. मराठीची अस्मिता घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. वेगवेगळे विषय, बऱ्याच तक्रारी आहेत ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विरोधामध्ये. जवळचं भाडं घेत नाही, जाणीवपूर्वक लांबून प्रवास करतात, अरेरावीची भाषा करतात, चुकीच्या पद्धतीनं कुठेही गाडी पार्क करतात, आम्ही गाडी थांबवली तर गाडी थांबवत नाही वगैरे, अशा प्रकारे अनेक तक्रारी त्यांच्या आहेत. परंतु आजचा विषय किंवा शासनाची भूमिका ही फक्त आणि फक्त मराठी अस्मितेविषयी आहे. आणि मराठी अस्मितेला माननीय संजय निरुपम, ते तर सामन्याचे संपादक होते, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त त्यांना मराठी अस्मितेची जाण आणि त्या पद्धतीने ते काम करत आहेत. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुमची जी भूमिका तीच आमची भूमिका आहे. कुठल्याही प्रकारे कुणाचाही रोजगार हिरावून आम्ही घेणार नाही. प्रत्येकाला संधी देऊ, नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी देऊनच आम्ही कारवाई करू. परंतु कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मोजोरी असेल तर ती मोजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल. सर्व मराठीची सक्ती केल्यानंतर कुठेतरी रिक्षा चालकांचे आहे त्याचा रूट बदलताना पाहायला मिळतात, वेगवेगळे रुटीन होत आहेत. काही अनेकांनी म्हटलं आम्ही हायकोर्टात नाही, माझं आव्हान आहे बघा, न्यायालयामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाने जावं. नैसर्गिक न्यायाप्रमाणे राज्य शासनाची भूमिका कायम आहे. आम्ही अजूनपर्यंत कोणावरही मराठीच्या मुद्द्यावर कुणाचं लायसन्स किंवा बॅच रद्द केलेलं नाही. कुणाला लांबची गोष्ट 20-25 हजार 500 रुपयेसुद्धा दंड लावण्यात आलेला नाही. मी निरुपम साहेबांना हेच सांगितलं, तुम्ही मला पुरावे द्या, मी त्या RTOच्या अधिकाऱ्यावर सुद्धा निश्चितपणे कारवाई करेन. परंतु हा जो मुद्दा आहे तो मुद्दा दुसरीकडे भरकवण्याचा जर काही लोक प्रयत्न करत असेल तर मात्र आम्हाला कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. परंतु जो 12 ऑगस्ट 2026चा GR आहे त्या GR नुसारच प्रत्येक RTOच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत. चुकीचं कोणी वागत असेल आणि रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई करू. सर, मूळ मागणी जी आहे की उरलेले 15% जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना वेळ वाढवून देण्यात यावा. नाही बघा, वेळ तर आता दिलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की 1989चा नियम आहे. 36 वर्षामध्ये तुम्हाला एवढा वेळ दिलेला होता ना, तेव्हा तुम्ही नाही शिकलात तर आता काय शिकणार. पण कायद्यामध्येच आम्ही वेळ दिलेला आहे. 1 महिन्याची मुदत दिली आहे. 1 महिन्यामध्ये नाही शिकला तर परत 3 महिन्याची मुदत दिलेली आहे, फक्त निलंबन केलेलं आहे. आणि 3 महिन्यात नाही शिकला तर मात्र बॅच निलंबित करण्यात येईल. ही आम्ही कायद्यामध्ये ती तरतूद केलेली आहे. म्हणजे 4 महिन्याचा काळ तुम्हाला मराठी शिकायला मिळतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान जे चालू ठेवलेलं आहे ते अभियान चालूच राहील. ते का अभियान आम्ही बंद केलेलं नाही, पण ते आमचं अभियान परिवहन विभागाचं नाही आहे. ते अभियान जे आहे ते मराठी भाषा विभागाचं आहे. त्यांनी त्या खात्याला स्पष्टपणे सूचना केलेल्या आहे की ते अनुदानसुद्धा जे आहे साहित्यिकांचं ते कायम ठेवावं.
त्यांचं अभियान सुरुवात ठेवावं. पूर्वीच्या जसे 180 क्लासेस होते ते क्लासेस कंटिन्यू मराठी शिकण्यासाठी चालू राहतील. 1800 शिक्षक जे आम्ही नियुक्ती केलेले आहेत ते सुद्धा कायम राहतील. पण ती जबाबदारी आता परिवहन विभागाची नाही, ती मराठी भाषा विभागाची आहे. कुणालाही मराठी जर शिकायचं असेल तर त्या अभियानाच्या माध्यमातून आजही तो मराठी शिकू शकतो, आमचं त्यांना आव्हान आहे. आणखी एक संजय आहेत, संजय राऊत, ज्यांनी तुम्हाला आजच एक पत्र लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की रॅपिडोच्या माध्यमातून कुठेतरी या रिक्षा टॅक्सी चालकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न हे सरकार करते. नाशिकवरून रिक्षा आंदोलन घेऊन मंत्रालयात धडकणार आहे 10 ऑगस्टला, असे त्यांनी घोषणा सुद्धा केली. मला अद्यापर्यंत त्यांचं काही प्रश्न किंवा त्यांचं काही पत्र आलेलं नाही, परंतु त्यांच्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे नक्कीच मी बघेल. आणि मला असं वाटतं की सामन्याचं कार्यालय परळलाच आहे, परळवरनं मंत्रालय जवळ आहे, नाशिकला ते परळ म्हणजे असं व्हाया का करतायत. म्हणजे सामन्याचं कार्यालय परळ ते भांडूप टू नाशिक आणि नाशिक टू मंत्रालय. मी त्यांना जवळचा रस्ता दाखवतो जेणेकरून भाडंही कमी लागेल आणि त्यांना परवडेल सुद्धा. त्यांनी डायरेक्ट परळवरनं जर मंत्रालय गाठलं तर अतिशय योग्य होईल. एसटी फायदा द्यावा काही अमराठी रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकांना मारहाण केली आहे. रस्ता रोको देखील आज सकाळी कांदिवलीमध्ये या अमराठी रिक्षा चालकांनी केलेला आहे. बघा, बेकायदेशीर काम कोणी जर करत असेल, चुकीच्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारचा संभ्रम ह्या मुंबई MMR क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस सक्षम आहे, त्यांच्यावर कारवाई ही होईल. एसटी फायदा द्यावा यासाठी आपण अनेक प्रयत्न केले गेलेले होते, 2दा भाडेवाढ सुद्धा केलेली होती, मात्र तरीही एसटी तोट्यातच आहे. कुठेतरी अधिकारी ऐकत नाहीत किंवा अधिकारी नाही तसं काही नाही. एसटीच्या काही तोट्याला बऱ्याच काही गोष्टी कारणीभूत आहे. 2 सप्टेंबर रोजी त्या संदर्भातली मी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे एसटी कशी फायद्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता तुम्हालाही कल्पना आहे की एसटी महामंडळ आहे, कुठलीही राज्यातली एसटी जी आहे ती फायद्यामध्ये नसतेच, परंतु तोटा एवढाही होता कामा नये की जेणेकरून राज्य शासनावर जास्त तो भार पडेल. आम्ही अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. काही ठिकाणी म्हणजे 150 किलोमीटरच्या अंतरासाठी ज्या बसेसची आवश्यकता असते त्यामध्ये फक्त 50% बसेस दिल्या जातात, परंतु 150 किलोमीटरच्या वर लॉंग रूटच्या ज्या बसेस असतात त्यामध्ये जास्त बसेस दिल्या जातात. तेवढी काय आवश्यकता नसते, म्हणजे 50 सीटच्या ऐवजी 5 सीटच भरल्या जातात, परंतु त्या बसेस चालतात आणि त्यामुळे नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतं आहे. तर आम्ही ह्याचे सगळं शहानिशा करण्यासाठी आणि त्या विषयावर बैठक 2 सप्टेंबरला बोलवलेली आहे. निश्चितपणे त्या विषयावर चर्चा होऊन एसटी महामंडळाचा तोटा कमी कसा होईल, फायद्यामध्ये नाही झाला तरी चालेल पण तोटा होता कामा नये, ही भूमिका एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी आहे. त्या संदर्भात मी 2 तारखेला बैठक लावलेली. मैं हमारे नेता संजय निरुपम इनका दिल से, हमारे पार्टी के नेता आदरणीय माजी खासदार और दैनिक हिंदी सामना के माजी संपादक श्री संजय निरुपम जी का दिल से धन्यवाद देता हूं कि उन्होंने एक लेटर मुझे आज दिया. MMR क्षेत्र में बहुत सारे हमारे रिक्शा टैक्सी चालक हैं, उनको मोहलत देनी चाहिए, सहूलियत देनी चाहिए. जो कानूनी कार्रवाई हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के अधिकारी कर रहे हैं, उनके ऊपर फाइन लगा रहे हैं, उनका बैच रद्द कर रहे हैं, ऐसी कंप्लेंट उन्होंने की है. मैं परिवहन आयुक्त से अभी भी बात की, उनको बोला कि गलत तरीके से अगर कोई कानूनी कार्रवाई करता है तो वो अधिकारियों के ऊपर भी मैं कार्रवाई करूँगा, क्योंकि 12 अगस्त 2026 का स्पष्ट आदेश है कि जो रिक्शा टैक्सी चालकों को जो मराठी प्रवासियों के साथ संवाद करना चाहिए वो अगर नहीं आती है तो उनको नोटिस दिया जाए, 1 महीने की मुदत दी जाए. 1 महीने की मोहलत के बीच में अगर वो मराठी सीख नहीं पाए, उतनी मराठी जितने प्रवासियों के साथ बातें करनी होती है, तो 3 महीने की नोटिस देके उनका जो बैच है वो निलंबित किया जाए. और 3 महीने में वो अगर नहीं सीख पाए, क्योंकि 4 महीने की मोहलत मिली रहती है, तो उनका बैच पूरा का पूरा रद्द किया जाए. ऐसे कानून में हमने जो 12 अगस्त का हमारा कानून है उसमें RTO के अधिकारियों को उसके अनुसार काम करने की अनुमति दी है. मगर गलत तरीके से अगर कोई ऐसी कानूनन कार्रवाई के खिलाफ अगर बातें करता रहेगा या फाइन लगाते रहेगा तो उनके ऊपर भी कार्रवाई करनी पड़ेगी. हम यही कहना चाहते हैं, ये महायुति सरकार है, ये रोजगार बनाने वाला सरकार है, रोजगार किसी के पास से छीनने वाला सरकार नहीं है. तो हम आज भी आह्वान यही करते हैं कि आप आइए, महाराष्ट्र में रोजी रोटी कमाइए, रोजगार बढ़ाइए, रोजगार बढ़ाना हमारा कर्तव्य है, हमको साथ दीजिए. मगर जो मराठी अस्मिता है, मराठी भाषा है, उसका आदर आप सभी लोगों को करना चाहिए.
संजय निरुपम जी हमारे पास आए थे तो हमने महाराष्ट्र दिन से लेके 15 अगस्त तक उन्होंने 3 महीने की मोहलत मांगी थी, मैंने 105 दिन की मोहलत दी। हमारे राज्य में करीबन 1,65,600 जो रिक्शा टैक्सी ड्राइवर थे वो उन्होंने मराठी सीखा है, उनको प्रमाण पत्र देने का काम भी मुंबई मराठी साहित्य संघ और कोकण मराठी साहित्य परिषद के माध्यम से हो रहा है और आगे भी वो अभियान चालू रखने का कार्यक्रम जो है एकनाथ शिंदे साहब ने बोला है हम कंटिन्यू करेंगे, मगर मराठी भाषा विभाग से हमारे 180 जो केंद्र है और साथ ही में 1800 शिक्षक है, आगे भी हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के नाम का जो अभियान है वो चालू रखेंगे। मगर हमारी जो कानूनी कार्रवाई है वो तो होती ही रहेगी। अगर 12 अगस्त 2026 के कानून के अनुसार अगर किसी को मराठी नहीं सीखना है तो ये जो मगरूरी है, ये जो मुजोरी है, कोई भी बोलेगा नहीं परिवहन मंत्री हम महाराष्ट्र में रहेंगे, कामकाज करेंगे, हम पैसे भी कमाएंगे और जाओ तुमको जो करना है वो करो, मराठी सीखेंगे भी नहीं, तो ये चलेगा नहीं। ये राजभाषा है और हमारी अस्मिता है महाराष्ट्र की। ये आपको मराठी जो प्रवासियों के साथ बात करनी है वो मराठी सीखनी ही पड़ेगी, ये कानूनी है और कानून के खिलाफ अगर आप रास्ते पे उतर के हुए संभ्रम निर्माण करते हो तो वो भी गलत है। कुछ ऐसे भी वीडियो पब्लिश हो गए कि कौन से ट्रेन जा रहे हैं उसमें रिक्शा घुसा के लेके जा रहे हैं। अरे महाराष्ट्र का अगर किसी को पासिंग है, यूपी बिहार या गुजरात या कर्नाटक या केरला में जाके क्या वो रिक्शा वहाँ पे चला सकते हैं क्या? या ऐसी कौन सी ट्रेन है जो ट्रेन में रिक्शा पूरी जा सकती है? इंसानों के लिए जाने के लिए, बैठने के लिए, खड़े रहने के लिए जगह नहीं होती है तो रिक्शा के लिए क्या जगह मिलेगी? मगर जानबूझकर कोई ये जो हमारा राज्य शासन का जो नियम है उसके खिलाफ कोई अगर इस तरीके से संभ्रम निर्माण करने की कोशिश करते हैं तो पुलिस भी उनके ऊपर कार्रवाई जरूर करेगी। मगर मैं संजय निरुपम जी का और बाकी यूनियन लीडर्स का दिल से धन्यवाद देता हूँ कि उन्होंने हमारी जो संस्कृति है, हमारी जो अस्मिता है उसका आदर रखते हुए अपने यूनियन के लोगों को, अपने मराठी लोगों को मराठी भाषा सीखने के लिए आह्वान किया। अखिलेश यादव ने बड़ा बयान दिया है जिससे अब विवाद छिड़ सकता है। उन्होंने आरोप किया है कि भाजपा प्रणीत यहाँ पे जो महायुति सरकार है वो बड़ी कंपनियां जो है उनके कमीशन खोरी के लिए इस तरह से आरोप किया? अखिलेश यादव ने बहुत बड़ा ट्वीट किया है। उनका कहना है कि कमीशन खोरी करना चाहती है सरकार और रोजी रोटी छीनना चाहती है इन गरीब ड्राइवरों। मैं अखिलेश यादव जी को इतना कहना चाहूँगा, देखिए हम तो सम्मान करते हैं। आज के तारीख में बहुत सारे मराठी लोग मुंबई, ठाणे, MMR क्षेत्र में काम कर रहे हैं, महाराष्ट्र में काम कर रहे हैं। आप जिस राज्य के नेता हो उस राज्य में अगर आपने रोजगार अब तक निर्माण किया रहेगा तो आपके लोग यहाँ पे आते नहीं थे। आप ऐसा आरोप करने से पहले खुद की तरफ देख लीजिए। आप भी राज्य के मुख्यमंत्री बने थे, उस मुख्यमंत्री के दौरान आपने क्यों नहीं आपके राज्य में रोजगार निर्माण किया? हम चाहते हैं कि हम रोजगार निर्मित करें और आ रहे देश के विभिन्न राज्यों से, खाली उत्तर प्रदेश बिहार से नहीं बल्कि देश के विभिन्न राज्यों से हमारी रोजी रोटी के लिए अगर लोग हमारे महाराष्ट्र में आते हैं तो हम उनका स्वागत करते हैं। आप इतने सालों से नेता है, आपके पिताजी मुख्यमंत्री बने थे, आप मुख्यमंत्री बने, आप ये कहिए ना कि आप कुछ नहीं कर पाते हो इसलिए लोग हमारे पास आते हैं, तो हम उनका तो स्वागत करते हैं महाराष्ट्र में आने के बाद। आज भी हम हमारी मराठी जो अस्मिता है वो कायम रखना चाहते हैं, रोजगार तो हम और ज़्यादा देना चाहते हैं। सर एडिंग टू दैट वो ये कह रहे हैं कि जो MNCs में काम करने वाले लोग हैं, जो MNCs में मल्टीनेशनल कंपनीज में काम करने वाले लोग हैं, सरकार उनको कुछ नहीं कह रही है, ऑटो रिक्शा चालक को टारगेट बनाया जा रहा है। उन्होंने मेरे पास आके मेरे से चर्चा करनी चाहिए, अगर वो मुझसे वक्त मांगेंगे जरूर मैं चर्चा के लिए उनको वक्त दे दूँ। बाइक टैक्सी को लेके जो सरकार की पॉलिसी है अखिलेश यादव का ये भी कहना है कि अलग अलग देश के अलग अलग हिस्से में लोग जाते हैं, व्यवसाय करते हैं और ये मराठी अनिवार्य करना ये असंवैधानिक नहीं है क्या? बिल्कुल असंवैधानिक नहीं है, हमारी मराठी अस्मिता है और अखिलेश यादव ही नहीं बल्कि हर राज्य के हर नेताओं ने आके हर राज्य में अपनी संस्कृति और अपनी भाषा का सम्मान होना चाहिए, यही कहा है। सर रैपिडो और मोटर व्हीकल एक्ट में प्रोविजन है, मोटर व्हीकल एक्ट में प्रोविजन भी है। रैपिडो बाइक टैक्सी को लेके जो प्रतिक्रिया है संजय राउत ने, उसको जो सरकार की जो पॉलिसी है उसके ऊपर सवाल उठाए हैं। कहीं ना कहीं जो रोजगार है, देखिए रैपिडो हो, ओला हो, उबेर हो, भारत टैक्सी हो, छावा हो या देवदत्त हो, इन सभी जो प्रवासी वाहतूक करने वाली संगठन है या संस्था है उनको हमने परमिशन दी है। हमारे हिसाब से सभी एक समान है, उन्होंने कानून के कक्षा में रहते हुए काम करना चाहिए। हम उनको बाइक टैक्सी हो या दूसरी उनकी 4 व्हीलर टैक्सी।
कानून के दायरे में रख के उनको हमने परमिशन दी, उस हिसाब से वो चलना चाहिए। नहीं, लेकिन संजय राउत का ये आरोप है सर कि ऐसा नियम लाने के बाद जो दूर दराज इलाकों में जो मराठी ऑटो टैक्सी चालक है उनकी आजीविका पर असर पड़ रहा है। अभी संजय राउत क्या कहना चाहते हैं ये मुझे पता नहीं है। संजय राउत जी को मैं यही कहना चाहता हूँ, अगर मराठी भाषा और मराठी अस्मिता के खिलाफ अगर आपका कुछ बयान रहेगा तो आप मुझे बताइए, मैं उसके ऊपर गौर करूँगा। थैंक यू सर। ठीक है, चलिए। थैंक यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।